तर कल्याणमधली ही धक्कादायक घटना याच्या अधिक अपडेटवर आपलं लक्ष राहील। पुढच्या बातमीकडे वळूया। देशभरात 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात येतोय। राजधानी दिल्लीमधल्या कर्तव्य पथावर भव्य पथसंचलन पार पडलं। भारतीय सैन्य दल, हवाई दल आणि नौदलाच्या विविध रेजिमेंट सहभागी झाल्या होत्या। तसंच विविध राज्यांच्या चित्ररथांचंही संचलन पार पडलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही युरोपियनची देखील उपस्थिती होती। मातरम की थीम के साथ सलामी मंच के सामने, जहां की में आप मैडम भीखाजी कामा, जिनके झंडे पर वंदे मातरम अंकित है, उन्हें देख सकते हैं। जहां की के पिछले हिस्से में बापू की मूर्ति एक धर्म चक्र के साथ और सम्मानित रचनाकार झवेंद्र चंद मेघाणी के रचे गीत की लय ताल पर उत्साह से झांकी के साथ चलते कलाकार। तर भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतल्या कर्तव्य पथावर आज विविध राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळाले। महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये गणेशोत्सवाचं सादरीकरण करण्यात आलं। चित्ररथामध्ये गणेशोत्सव जो महाराष्ट्राचा राज्य उत्सव आहे त्याचं सादरीकरण करण्यात आलं। गणपती बाप्पाच्या मन मोहून टाकणाऱ्या रूपासह महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचं भव्य दर्शन घडलं। या चित्ररथात गणपतीचं स्थान, गणपती विसर्जन आणि महाराष्ट्रातील अष्टविनायकाचं दर्शन घडवण्यात आलं। एकूणच या चित्ररथामध्ये महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि गणेशोत्सवाचा उत्सव साकारण्यात आला। वंदन तुझला महागणेशा, परंपरेचे पायिक आम्ही समृद्धीचं लेण, स्वदेशीचा जागर आणि कला गुणांचं देण, आनंदाचा उत्सव आमचा निर्भरतेची आशा। तर दिल्लीच्या भाजप मुख्यालयामध्ये ध्वजवंदन सोहळा पार पडला। यावेळी भाजपचे नवनियुक्त पक्षाध्यक्ष नितीन नवीन उपस्थित होते। नितीन नवीन यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं।